पुण्यामध्ये अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. कुणी डिवसलं तर आमच्याकडे सगळे संयमी नाहीत, फडणवीसांचा सूचक इशारा. दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये 25,000 कोटींची विकास कामं सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना टू द पॉइंट उत्तर. नाशिक दत्तक घेतल्यावर माझं सरकार 2 वर्षच होतं, फडणवीसांचं विधान. मराठी माणसाची अस्मिता एखाद्या निवडणुकीपुरती मर्यादित नाही, ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई. टू द पॉइंट मुलाखतीमधून मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला. मुंबईची मानसिकता महायुतीच्याच बाजूने असल्याचाही विश्वास. तामिळनाडूमधून आलेल्या अण्णा मलाईंचा विरोधकांनी एवढा धसका का घेतलाय? त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टू द पॉइंट निशाणा. उद्या संध्याकाळी सगळेजण शिवतीर्थावरती या. इंजिनमध्ये बसून शिवाजी पार्कवरच्या विरोधकांना मशालीनं जाळून टाकू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज ठाकरे बंधूंची तोफ धिडाडणार. तब्बल 20 वर्षांनंतर शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार. मुंबई बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करणार. तरुणांना 2 लाख नोकऱ्यांसह विविध मुद्द्यांचा समावेश असणार. पुणे मनपासाठी भाजपचा संवाद पुणेकरांशी कार्यक्रम. नॅशनल क्रश अभिनेत्री गिरिजा ओक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या. राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात विनंती. 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी.